कालपर्यंत आपण मूळ चांगदेव 65च्या 13व्या ओवीपर्यंत आलेलो आहोत. आता त्याच्या पुढची ओवी 13व्या सहित घेऊ. त्याचं कारण असं की जे परमेश्वराचं संवित्तीचं स्वरूप आहे ते संवित्तीचं स्वरूप त्यांनी खरं म्हणजे त्याच्या आधीच्या ओवीपासूनच सांगायला सुरुवात केली. त्या ओवीमध्ये सांगताना त्यांनी सांगितलं की शिव आणि पृथ्वी दोन टोकं, एक साक्षात परमात्मा आणि दुसरं साक्षात पृथ्वीतल. या दोघांच्यामध्ये जे जे काही सर्व आहे ते प्रकाशे ते एकसरी संवित्ती हे. ते जे प्रकाशमान होतं किंवा ते जे सगळं प्रकट होतं ते कसं आहे तर ते भासमान होणारं आहे. काय मूळ त्याचं स्वरूप आहे? परमात्माचं आहे. विषय आपला एकच चालला आहे आणि तो विषय चांगदेव 65मध्ये ते शिकवत आहेत तो असा की तत्त्वज्ञान म्हणजे चांगदेवा काय आहे. एकच गोष्ट आहे की हे ओळखणं की हे जे जग आहे ह्या जगामध्ये याच्या पलीकडे कुठेही जा एका परमात्मा तत्वाशिवाय काही नाही. तर मग तुझं अस्तित्व काय, तुझं असणं काय, तुझं भासणं वाटणं त्याला काही फारसा अर्थ नाही. आणि त्यामुळे तुझ्या ठिकाणी कशाचा गर्व उत्पन्न झाला, तुला मला एवढ्या विद्या आहेत ह्याचा अभिमान वाटला, किंवा आणखीन काही तुझ्या ठिकाणचे ज्या सिद्धी आहेत त्या सिद्धींचे प्रयोग करून तू लोकांना चकित करायला लागलास, तर हे सगळं फार मागे आहे. आत्मज्ञानाचा विचार करता ह्या सर्व गोष्टी फार मागे राहतात. म्हणजे नदीच्या एका किनाऱ्यावर सुटतात, तत्त्वज्ञान दुसऱ्या किनाऱ्यावर राहतं. आता ते सांगतात की असा हा शिवापासून पृथ्वीपर्यंत ह्या दोनही टोकांचा विचार करशील तू तर तुझ्या असं लक्षात येईल की हे सगळंच्या सगळं प्रकाशित ज्याच्यामुळे होतं किंवा हे सगळं दृश्य रूपाला कशामुळे येतं तर त्या संवित्तीमुळे येतं. ती संवित्ती म्हणजे दृङ्मात्रच आहे. ती संवित्ती तिला पाहिजे त्या प्रकाराने त्याच्या प्रकटीकरणाकरता ती आपल्याला बदलवून घेत असते. ती त्याच्यातून ती निर्माण करून देत असते. म्हणून एकाच वेळी व्यष्टी आणि समष्टी म्हणजे संबंध जग आणि व्यक्ती ह्या दोघांच्याही संदर्भामध्ये भासमान कसं होतं हे त्यांनी या ओवीमध्ये दाखवले की तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थांची अपरी प्रकाशे ते एकसरी संवित्ती हे. ही परमात्मेची चित्त शक्ती आहे, ही परमात्मा शक्ती आहे जी संवित्ती आहे आणि ती परमात्म्याची आहे. ह्यात त्याचं अधिष्ठान आलं, ह्यात त्याचं संमेलन आलं, ह्यात त्याचं सर्व काही आलं. त्यामुळे ही एक ओवी झाली ज्याच्यामध्ये जगताचा आभास किंवा जगतही दृश्य मात्र हे त्या संवित्तीचं स्वरूप आहे. व्यष्टी म्हणजे व्यक्ती पण त्या संवित्तीचंच दृश्य स्वरूप आहे. दोन्ही ठिकाणी एका दृष्टांताने एक सिद्धांत त्यांनी सिद्ध केला. पुढचा सिद्धांत नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे. आता ती संवित्ती जगताच्या रूपाने आकार घेते हा विषय त्यांना सांगायचा आहे. म्हणजे त्यांना आता समष्टी सांगायची स्वतंत्रपणे. त्याच्याकरता दृष्टांत दिला. त्याच्याकरता काय आपण काल बघितलेला दृष्टांत ती भिंत आहे. त्या भिंतीवर मुळात काही नाही, ती स्वच्छ छान रंगवली आहे आणि तिच्यावर सुंदर चित्र काढली आहेत. पण त्या चित्राला अधिष्ठान कशाचं? त्या चित्राला अधिष्ठान भिंतीचं. त्या भिंतीने ते चित्र स्वीकारलं, तिच्या अधिष्ठानावर ते काढलं म्हणून हे चित्र आहे असं बघायला मिळालं. म्हणून ते म्हणतात प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे. ही जी संवित्ती आहे ती कशी नटली आहे? ती जगताच्या आकाराने नटली आहे. जगदाकार नटली आहे म्हणजे कसं की ह्या ठिकाणी ते जे चित्र आहे ते चित्र त्या भिंतीच्या पार्श्वभूमीवर आहे. तसंच हे जे जगत आहे हे जगत जगदाकाराने नटलं कोण? ते चित्र दिसलं कशामुळे? भिंत आहे म्हणून. तसं हे जग आकाराला आलं कशामुळे? त्याचं कारण एकच की ह्या जगाच्या ठिकाणी आकाराला येण्याकरता अधिष्ठान परमात्म्याचं आहे.
आता त्या अधिष्ठानाची स्वरूपं कोणती सांगून झाली? 2. एक दृङ्मात्र म्हणजे जाणीव, दुसरं संवित्ती, तीच जाणीव. ती वेगवेगळे आकार घेते, या जगाला निर्माण करते. नंतर ती जी जाणीव आहे, ती जाणीव ही तिच्या ठिकाणी केवळ ज्ञानरूपाने भरून राहिलेली आहे. ती ज्ञानरूपाने जे परमात्म तत्व दृङ्मात्र भरून राहिलं आहे, त्याच्याबरोबर त्याला म्हणजे टप्प्याटप्प्याने म्हणू आपण, त्या दृङ्मात्राच्या ठिकाणी ते जाणीव निर्माण होते. याचा अर्थच त्याच्याबरोबर शक्ती जोडलेली. आकाराला आलं, गुणांनी सांगितलं की त्याच्यामध्ये प्रकृती मिसळली आहे, हे 100% सत्य. आता तो दृङ्मात्र ह्या स्थितीमध्ये केवळ जाणीव या स्तरावर दाखवला. थोडा एक टप्पा पुढे आलो, त्याला त्यांनी काय म्हटलं? संवित्ती. म्हणजे ती जी जाणीव आहे, त्या जाणीवेमध्ये नुसतं दृङ्मात्र पाहत असताना ती शक्ती फार कार्यकारी झालेली दिसत नाही. इथे ती शक्ती म्हणजे ती प्रकृती अधिक ॲक्टिवेट झाली, कार्यकारी झाली, ती कार्य करायला लागली. आणि त्यामुळे ती शक्ती म्हणजेच संवित्ती असं म्हणून त्यांनी आता व्यक्तीच्या पातळीवरती, इथे झालं जगताच्या पातळीवर, ते म्हणाले की ह्या भिंतीच्या पार्श्वभूमीवरती जसं चित्र, तसं भगवंताच्या अधिष्ठानावरती हे जगत, ते जगत असं नुसतं उभं राहू शकत नाही, जे भासमान जगत आहे ते. त्याच्या पुढे आता पुढची ओवी आहे, बांधिली याची या मोडी, बांधा न होनी गुळाची गोडी, तया परी जग परवडी, संवित्ती जाण. बांधीची या मोडी, बांधा न होनी गुळाची गोडी. काय केलं? व्यवसाय करायचा आहे, गुळ तयार केला. गुळ तयार केल्यावर तो त्याच्या भेल्या म्हणजे त्याच्या ढेपी तयार कराव्याच लागतात. पण विकणार कसा? किलोची करा की 25 किलोची करा की 40 किलोची करा, पण ढेप तयार करायला लागली. म्हणाले काय केलं? काय? बांधी याची या मोडी, बांधा न होनी गुळाची गोडी. ढेप बांधली. ती ढेप कशा करता बांधली? ती एवढ्याच करता बांधली की विक्रीला सोपं जावं. ते त्याची ढेकळं किंवा त्याचे जे तुकडे आहेत ते मापावेन द्यावे, त्यापेक्षा त्या मापाची ती भेली द्यावी किंवा ती ढेप द्यावी. पण म्हणाले म्हणून त्या ढेपेच्या आकारामध्ये काही त्या गुळाची गोडी बांधली गेली नाही आहे. ढेपेचा आकार आहे म्हणून गुळ गोड नाही आहे. मग गुळाची गोडी कशात आहे? गुळाची गोडी प्रत्येक कणात आहे. प्रत्येक कण हा गोड आहे. म्हणजे आता इथे काय सांगितलं? व्यष्टी. इथे वरती काय सांगितलं? ती भिंत, लांब लचक भिंत आहे. त्या एवढ्या मोठ्या विस्तृत त्या भिंतीवरती, त्या मोठ्या कॅनव्हासवरती एक मोठं चित्र काढत राहिलं आहे. आणि असं जे चित्र आहे ते कशाचं वर्णन करतं? समष्टीचं, जगताचं. आता व्यक्ती कशी होते? प्रत्येक व्यक्ती जीवो ब्रह्मैव नापरहा, जीव ब्रह्मापेक्षा वेगळा नाही, हे जर सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, तर ते कोणत्या दृष्टांताने दाखवलं? या गुळाच्या ढेपेच्या दृष्टांताने. गुळाची ढेप म्हणजे गोडी आहे, आणि गोडी म्हणजे परमात्मा आहे. तो जो परमात्मा आहे तो त्या ढेपेत बसलाय का? म्हणजे ती ढेप न करता जर एक गुळाचा खडा घेतला तर गोडी राहणार नाही का? असं काही नाही. मग गोडी कशी आहे? गोडी कणाकणात आहे. गोडी कणाकणात भरून राहिली आहे. म्हणजे कसं आहे, आम्ही या विश्वामध्ये असणारा हा जो स्वतंत्र एक जे व्यक्तिमत्व आहे, जीव आहे, तर ती व्यष्टी आहे. या संबंध व्यष्टीमध्ये ते तत्व भरून राहिलेलं आहे. त्याकरता माऊलींनी आपल्याला सांगितलं, तयापरी जग परवडी, संवित्ती जाण. आता पुन्हा इथे संवित्तीच आहे. संवित्ती जगाचं जे जाणीव रूप अधिक कार्यकारी झालेलं, म्हणून ते अधिक कार्यकारी झालेलं संवित्तीचं परमात्म्याचं जाणीव रूप. म्हणाले कसं आहे? तिथे जगदरूपाने भासमान होतं. तयापरी जग परवडी. परवडी म्हणजे काय? की ती आता कशी भासमान होती, कशी प्रकट झाली आहे? तर ते म्हणतात की इथे आकारावरती काही अवलंबून नाही आहे. इथे त्याची गोडी जी आहे ती ढेपेच्या आकारावर अवलंबून नाही आहे. मग कशावर अवलंबून आहे? म्हणाले तो त्याचं गोडपण हे सगळीकडे सारखं भरून राहिलेलं आहे. म्हणजे त्याच्या गोडीला बाहेरचा कोणताही आकार त्याची आवश्यकता नाही. म्हणजे इथे कसं म्हटलं आहे की जीव कोणताही असो,
पदार्थ मात्र कोणताही असो, नामरूपात्मक सृष्टीतलं काहीही असो, ते सगळं कसं आहे, ते स्वतंत्र पातळीवरती जेव्हा आम्ही विचारात घेऊ, त्या पातळीवरती त्या प्रत्येक कणामध्ये परमेश्वर भरलेला आहे. म्हणजे कणकण में है शंकर असं जे म्हणतात ना, की प्रत्येक कणाकणात शंकर आहे. इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कणामध्ये त्याची गोडी भरलेली आहे. म्हणजे ह्या जगामध्ये दोन पातळीवरती तत्त्वज्ञान घेतो आपण, मायक्रो आणि मॅक्रो. म्हणजे अगदी सूक्ष्म स्तरावरती जेव्हा तत्त्वज्ञानाचा विचार करतो तेव्हा गुळाच्या गोडीचा बारकासा कण ही त्याच्या सूक्ष्म स्तरावरची ओळख झाली. आणि इकडे गुळाची गोडी ही त्या ढेपेमध्ये आणली, ती ढेप केली त्याची. आता इथे ढेप म्हटलं 50 किलोची ढेप म्हणू आपण, एवढी मोठी ढेप केली. ते काय आहे, एकत्रितरित्या जगाचं समष्टीचं दर्शन आहे. जग म्हणजे काय आपलं एवढंच ब्रह्मांड नाही आहे. जग म्हणजे अनंतकोटी ब्रह्मांड आहेत या जगामध्ये. आपण जसं परवा म्हटलं, मी घेऊन येईन एके दिवशी ते सगळं गणिताचा हिशोब जो दिलेला आहे. 300 कोटी ब्रह्मांड आहेत इथे. काही थोडी आहेत का? त्या आपल्याला माहीत असलेल्या ज्या ब्रह्मांडाला मानायचं त्याच्यामध्ये सुद्धा इतके मोठमोठे जीवन आहेत, इतकी स्वतंत्र अशा माला आहेत सूर्यमालांसारख्या. तर असो अशा आकाशगंगांवरूनच त्यांनी म्हटलं आहे. म्हणाले 300 कोटी आकाशगंगा आहेत. तर असो, तर इथे सांगायचं म्हणजे हे जे जग आहे हे त्याच्या अत्यंत विशाल स्वरूपावर पाहिलं तर एखाद्या मोठ्या कॅनव्हासवरचं चित्र आहे. आणि ते जर अगदी सूक्ष्मातल्या सूक्ष्म स्वरूपावर पाहिलं तर जशी गुळाच्या बारीकातल्या बारीक कणात गोडी आहे, तसं हा परमात्मा अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टींच्यामध्ये भरून राहिलेला आहे. आता हे 3 दृष्टांत आपण पाहिले. त्याच्या पुढचा आता दृष्टांत म्हणण्यापेक्षा आता मांडताना संकल्पना आणखीन पुढे नेली, आणखीन व्यापक केली. मला घडीये चेनी आकारे, प्रकाशी जे जेवी अंबरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे. आता तिला नाव कोणतं दिलं? आता दृङ्मात्र झालं, संवित्ती झालं, आता काय नाव दिलं? स्फूर्ती. आता ते म्हणतात ही जी ह्या जगामध्ये निर्माण होणारी जी शक्ती आहे, जी ह्या जगाला निर्माण करण्याला समर्थ आहे, असं जे पुरुष प्रकृतीचं रूप, त्याला एक एक नाव दिलेलं आहे. त्या नावामध्ये इथे नाव काय आहे? स्फूर्ती, स्फुरण. त्यांनी असं म्हणलं तो परमात्मा कसा आहे? तो स्वतःच स्फुरित होत राहतो. नासदीय सूक्तामध्ये त्याचं वर्णन आहे की हे जग काहीच नव्हतं, काहीच निर्माण झालेलं नव्हतं. त्यावेळी जे एक तत्व होतं ते आपल्या ठिकाणी कोणत्याही अस्तित्वाच्या म्हणजे प्रकट अस्तित्वाच्या शिवाय त्याचं अस्तित्व कसं आहे? सत्ता मात्र आहे. सत असणं हेच त्याचं अस्तित्व. पण त्याच्या अस्तित्वाची कोणतीही खूण प्रकट न करता ते आपल्या त्या स्थितीत स्फुरण पावत होतं. त्या नासदीय सूक्तामध्ये म्हटलेलं आहे की ते स्फुरण जे आहे ते कुठल्याही प्रकारे त्याचं वर्णन करता येणार नाही, ते कोणत्याही प्रकारे आविष्काराला आलेलं नाही. पण ते जे परमात्मा तत्व आहे ते कसं आहे? ते सारखं स्फुरित होत आहे. त्या परमात्मा तत्वाच्या ठिकाणचं जे मूळ स्फुरण आहे, म्हणजे ते आता ह्या जगामध्ये असणारी गतिमानता हे त्याचं स्फुरण नाही. त्याचं जे स्फुरण आहे पुन्हा शब्द तेच, पुन्हा जाणीव रूपात आहे, पुन्हा सत्ता रूपात आहे, पुन्हा अनंत रूपात तेच. कारण शेवटी असं आहे की ते निखळ आहे. ते आमच्या जगामध्ये असणारं स्फुरण फार सोपं आहे आम्हाला समजायला. आम्ही जर विज्ञानामध्ये पाहिलं, आम्ही जर ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहिलं, आम्ही जर व्यवहारामध्ये पाहिलं, तर स्फुरित होणारी स्फुरण स्पंदनं. आता जो ध्वनीचा अभ्यास करतो म्हणजे साऊंड एनर्जीचा अभ्यास करतो त्याला तर स्फुरण समजणं अवघड नाही. साधे आम्ही आता इतक्या प्रकारच्या टेस्ट करतो. आज जवळजवळ सगळ्या आमच्या मेडिकल फील्डमधल्या टेस्ट्स आहेत त्या सगळ्या साऊंड एनर्जीवर अवलंबून आहेत. सगळे आमचे काय ग्राफ काढतात, तो इलेक्ट्रोमॅग्नेटोग्राम काढा, नाहीतर आणखीन काही काढा. तर जे जे काही करायचं असेल ते MRI करा, हे करा, ते करा. प्रत्येकामध्ये ती साऊंड एनर्जी, ती स्पंदनं विचारात घेतली. स्पंदनं ही सर्वात सूक्ष्म आहेत.
स्पंदनं सूक्ष्म का? कारण पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश त्याचे जे तन्मात्र आहेत ते गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द. आता हा शब्द तन्मात्र हा आकाशाच्या पलीकडे आहे. हा आधी निर्माण झाला आणि त्या शब्द तन्मात्रातून आकाश निर्माण झालं. आकाशामधून वायू, म्हणजे मग आता त्या शब्द तन्मात्रामधून स्पर्श तन्मात्र निर्माण झालं. आकाश आणि वायूमधून अग्नी निर्माण झाला, म्हणजे त्याच्यामध्ये शब्द, स्पर्श, इथे रूप आलं. जल निर्माण होताना हे तिन्ही एक झाले, जल निर्माण झालं. पृथ्वी म्हणजे आमची ही पंचभौतिक पृथ्वी ही निर्माण होताना हे सगळे एकत्र आले. आत्ता बोलताना आम्ही काय म्हणालो? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे आम्ही कोणते म्हणालो? जे निखळ आहेत, मूळचे आहेत. कारण आत्ता आपल्याला ही स्फूर्ती कळून घ्यायची आहे म्हणून. ही जी ईश्वराचं स्फूर्ती रूप आहे, हे जे त्याचं सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्यातून जग निर्माण करण्याकरता त्याचं बेसिक रॉ मटेरियल काय होतं? त्याचं जे बेसिक होतं ते रॉ मटेरियल हे 5 निखळ महाभूत आहेत. म्हणजे पृथ्वी पृथ्वी रूपानी आहे. ती तिच्या महाभूत, मूळ महाभूत रूप, माहीत नाही आपल्याला ती कशी आहे. जल तिच्या मूळ रूपामध्ये आहे, म्हणजे त्याच्या रस, आपलं रूप किंवा अग्नी त्याच्या मूळ रूपामध्ये आहे. त्यानंतर वायू त्याच्या मूळ रूपात आहे आणि आकाश त्याच्या मूळ रूपात आहे. मग काय झालं? जग निर्माण करायचं तेव्हा या सगळ्यांना एकत्र कालवलं. हे सगळे एकत्र झाले आणि मग ते पंचीकृत महाभूत झाली. ती 5 महाभूत आहेत. त्यातलं आत्ता आम्ही ज्याला आकाश म्हणू ते आकाश अर्ध आणि 1 अष्टमांश 1 अष्टमांश 1 अष्टमांश 1 अष्टमांश उरलेले. तसाच वायू, तसाच अग्नी, तसंच जल, तशीच पृथ्वी. पृथ्वी म्हटलं की 1/2 पृथ्वी आणि उरलेली 4 महाभूत 1 अष्टमांश. ती मिळून ते महाभूत पूर्ण झालं. आता ह्या महाभूतांनी आणि त्या त्रिगुणांनी मिळून ही सगळी हे जगत, हे सगळं पृथ्वीवरचं जीवन निर्माण केलं. पण हे निर्माण करण्याच्या आधी ते तत्व कसं होतं? तर त्यांचं म्हणणं असं की तेव्हा ही महाभूतं त्यांच्या दृष्टीने निर्माण व्हायची गरजच नव्हती. त्याच्याही पलीकडे जे नुसतं स्फुरित होत होतं, जे नुसतं स्फुरण पावत होतं. असं ते सूक्ताचे फारसे मंत्र पण नाही आहेत, 6-7 मंत्रच आहेत. त्या मंत्रांमध्ये त्यांनी म्हटलं आहे की त्याचं जे स्फुरण आहे ते, त्या स्फुरणाला काय म्हटलं? मग त्या स्फुरणाला संविद म्हटलं, त्या स्फुरणाला ज्ञान म्हटलं, त्याला जाणीव म्हटलं. आता गुणधर्म कसे झाले? हे सर्व जे गुणधर्म आहेत, हे सर्व गुणधर्म एकमेकांच्या ठिकाणी एकमेकांना प्रकट करणारे आहेत. जाणीव आहे. जाणीव कोणत्या रूपामध्ये राहते? जाणीव ह्या संवित रूपामध्ये राहते. मग संवित राहतं म्हणजे कसं राहतं? ते स्पंदित होतं. म्हणजे हे दृङ्मात्र, हे संवित किंवा संवित्ती आणि स्फूर्ती, हे सगळं एकच गोष्ट आकलन करून घेण्याकरता दिलेले 3 शब्द आहेत की जे यातला गुण किंवा त्याचं वैशिष्ट्य, लक्षण हे प्रत्येकामध्ये प्रकट करतं. असं काही नाही आहे की ते जर दृङ्मात्र म्हटलं तर ते स्फुरित होणार नाही. हे त्याच्या ठिकाणचं स्वाभाविक गुणधर्म आहे. आणि मग आता त्यांनी आपल्याला ही संकल्पना दिली. आता ते स्फुरित होतं. म्हणजे आमची पृथ्वीवर पण आम्ही सगळे स्फुरितच आहोत, कारण सगळ्याला स्पंदनच आहे. हृदयाच्या स्पंदनापासून देहात सगळी स्पंदन आहे. या सृष्टीमध्ये सुद्धा सर्व प्रकारची स्पंदन आहेत, सर्व ठिकाणी स्पंदन आहे. आणि त्यामुळे हे सबंध विश्व जे आहे ते स्पंदनांनी भरलेलं आहे. आणि त्यामुळे का भरलेलं आहे? कारण आकाश तत्व आहे त्याच्यामध्ये. आकाश तत्वामध्ये स्पंदन आहे, म्हणून आमच्या ह्या पृथ्वी तलावरती ह्या सबंध ब्रह्मांडामध्ये पण स्पंदन आहे. तर आता आमचं स्फुरण किंवा आमची स्फूर्ती आणि त्या परमात्म्याचं मूळ स्फुरण किंवा स्फूर्ती ह्यात बदल आहे ना, की जो त्यांनी आपल्याला दाखवून दिला.
की ते जे स्फुरण आहे ते ॲब्सोल्यूट आहे. ॲब्सोल्यूट व्हायब्रेशन, काय शब्द वापरायचा असेल तर त्या ठिकाणी ती निखळ अवस्था आहे की ज्या स्थितीमध्ये ते स्पंदित होत आहे. आमची निखळ नाही आहे. म्हणून शब्द कसा वापरला माऊलींनी इथे? त्यांनी सांगितलं घडी याची आणि आकार आहे. दृष्टांतानीच विषय सांगतात. म्हणाले प्रकाशी जे जेवी अंबरे. मला एका वस्त्राची घडी करून ठेवली आहे. घडी करून ठेवली आहे ती वस्त्र आम्ही पाहतोय. आता पाहणाऱ्याला जाणीव आहेच आहे, त्यामुळे त्याला कळतच आहे, त्याला ज्ञान आहे. तर त्यांनी घडी घातलेलं हे जे वस्त्र आहे, त्या घडी घातलेलं वस्त्र पाहिलं तेव्हा त्याला काय वाटलं? हे कापड आहे, कापडाची घडी आहे. आता ती घडी कशी असू शकेल, कशाची असू शकेल? म्हणजे ती एखाद्या साडीची असू शकेल, एखाद्या उपरण्याची असू शकेल, एखाद्या शेल्याची असू शकेल, एखाद्या आणखीन दुसऱ्या बनवलेल्या वस्तूची असू शकेल. दिसायला घडी जर सारखीच दिसली तर ती कशाची आपल्याला कळणार नाही. ती कशाची पण असू शकेल. कारण उत्तम सिल्कचं सोळं आणि उत्तम पैठणी दोन्ही सारखेच दिसतात. दोघींच्याही घड्या करून ठेवल्या सारख्याच दिसतील, कळणार नाही. अशा अर्थाने आपण म्हटलं की आम्हाला समजलं काय त्यातनं, की हे रेशमी वस्त्र आहे एवढं आम्हाला समजलं. हे रेशमाचं वस्त्र आहे. त्याचं वस्त्र पण आम्हाला घडीत सुद्धा कळलं. म्हणजे घडी जरी घातली होती तरीसुद्धा उलगडलं तरी वस्त्रच आहे, घडी घातली तरी वस्त्रच आहे. त्यामुळे आम्ही जे पाहतो आहोत किंवा आम्हाला जे दिसतं आहे ते तो वस्त्ररूपाने जे नटलं आहे किंवा वस्त्र त्या घडी रूपाने नटलं आहे. आणि ती घडी म्हणजेच वस्त्र आहे. की घडी आली कशाने? वस्त्रानीच आली, त्या वस्त्राचीच आहे. हा झाला दृष्टांत. जे घडीत असलं वस्त्र तरीसुद्धा त्याचं मूळ जे आहे वस्तू किंवा ज्याच्यापासून ते निर्माण झालं आहे ते, किंवा आत्ता त्या घडीची पारमार्थिक सत्ता ती वस्त्रच आहे. त्याप्रमाणे आता आपल्याला सांगतात तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फूर्तीची हे म्हणाले. तसंच विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फुरण पावत राहतं. ह्या स्फुरण पावत राहतंचं आणखीन स्पष्ट किंवा आणखीन बोलकं उदाहरण घ्यायचं तर एक्सपांडिंग युनिवर्स. आज विज्ञान जी संकल्पना घेऊन पुढे जायचा प्रयत्न करत आहे की हे विश्व जे आहे ते विस्तारत आहे असं म्हणत आहे. तर तो जो विश्वाचा विस्तार आहे, पण ते वन सायडेड विस्तार दाखवत आहेत. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला ते म्हणतात त्या बिग बँगमध्ये जो ब्लॅक होल आहे ज्याच्यामधून हे निर्माण होतं, त्या ब्लॅक होलची दुसरी बाजू आम्हाला माहीत नाही. की इथून जे विस्तार पावणारं जग आहे ते आणि एका ठिकाणचं जग जिथे नष्ट होतं आहे तिथे असं जे ब्लॅक होल म्हणजे असं जे इथे विवर आहे, विवर म्हणजे काळं भोर, असं आतमध्ये कितीतरी खोल काय असेल माहीत नाही, पण असं जे विवर आहे त्या विवराचं पलीकडचं टोक काय आहे? त्यांना असं वाटतं की इथे एक ब्रह्मांड संपलं आहे किंवा इथे एक गोष्ट लीन झाली आहे, संपली आहे. तेव्हा ब्रह्मांडामध्ये ती दुसऱ्या बाजूनी काही जन्माला येते, माहीत नाही ह्या ब्लॅक होलची दुसरी बाजू काय आहे. आपण इथे काय म्हणतो, तत्त्वज्ञान काय सांगतं? तत्त्वज्ञान असं सांगतं की हे जे विश्व आहे हे अनादी काळापासून अनंत काळापर्यंत ते विस्तारत जातच आहे. एक मार्गी विस्तार नाही आहे. आपण एक लक्षात घ्या की आपल्याला पहिल्यांदा सुद्धा आपण ते लपोनी जे खोमे असा शब्द वापरला किंवा प्रकटे, लपतं आणि प्रकट होतं हे दोन गुण घेतलेत. नुसता लप्त शब्द घेऊन भागलं असतं आपल्याला सांगायला, त्यांना सोपं होतं किंवा जास्त काही विस्तार करायची गरज नव्हती की परमात्मा या जगामध्ये दिसत नाही, जो दिसतो तो जगदरूपाने दिसतो, तो लपून राहिला आहे एवढं म्हणून चाललं असतं. पण त्यांनी नुसता लपून राहायला म्हटलं नाही, त्यांनी पुन्हा प्रकटे म्हटलं. त्याचं कारण असं की ह्या जगामध्ये निर्माण करायचं लपून राहायचं, निर्माणाला अधिष्ठान व्हायचं आणि लपून राहायचं हे सातत्याने चालू आहे. म्हणजे हे जग आहे ते नुसतं एक्सपांडिंग नाही आहे, त्याला डिस्ट्रॉईंग पण आहे की ते नाश पण पावत आहे.
त्याच वेळी ते नष्ट पण होत आहे. म्हणजे जसं यावेळी ते वाढतं आहे तसंच यावेळी ते नष्ट होत आहे. आणि म्हणून तिथे त्याच्यावरचं स्पष्टीकरणच आपलं असं आहे की लपे आणि प्रकटे या दोनामध्ये न खोमे, स्वतःला काहीही खर्ची न घालता या जगामध्ये एका बाजूनी निर्मिती चालू आहे तर दुसऱ्या बाजूनी लय चालू आहे, दोन्ही चालू आहे. आणि म्हणून आजच्या पद्धतीने ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या पूर्णपणे ह्या तत्त्वज्ञानाप्रमाणे त्या जुळतील असं वाटत नाही. की त्या संकल्पनांमधली काय लूपहोल्स असतील पुढे येतील, कदाचित त्या आणखीन काही वेगळ्या प्रकाराने येतील. पण इथे जी मांडणी आहे ती शब्दाची जी म्हणजे नेमकेपण आहे. कारण सगळं इथे शास्त्र मांडलं आहे. इथे काही त्यांनी आम्हाला समजावून सांगण्याकरता, एखादा विषय सोपा करण्याकरता पुष्कळ आघळपघळ 5-25 ओव्या टाकलेल्या नाही आहेत त्याच्या स्पष्टीकरणाला. हे नेमकं आहे. जसं सूत्र वाङ्मय असतं त्याच्यामध्ये नेमके थोडेसे शब्द असतात, तेवढ्या शब्दामध्ये विषय मांडलेला असतो, तसंही इथे. त्यामुळे जो पडला आहे शब्द तिथे त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. कारण नाही तर कसं होतं, एखादा भाष्यकार ह्या ओळीवर भाष्य करत नाही. तो म्हणतो की अहो स्फूर्ती शब्द कशाकरता वापरला, काय कारण स्फूर्ती शब्द वापरायचं, गरजच नव्हती स्फूर्ती शब्द वापरायची. जर दृङ्मात्र होतं, जर संवित्ती होती तर संवित्ती शब्दामध्ये आम्हाला सगळंच समजत होतं. मग स्फूर्ती कशा करता आला. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे की ते मुळात स्फुरित होणारं तत्व आहे. ते जे तत्व आहे त्याची जी मूलभूत नासदीय सूक्तामध्ये जे अजून जन्मालाच आलं नाही आहे, ज्यांनी कोणता अजून आकारच धारण केला नाही आहे, पण ते त्याच्या जन्माला येण्याच्या पूर्वस्थितीमध्ये त्यांनी काही प्रकट केलं आहे. तो काही दिसतो आहे किंवा तो काही जाणवतो आहे किंवा त्याची काही कल्पना करता येते, त्याचा अनुभव येतो आहे, काही म्हणा, की जे त्या ऋषींना झालं असेल. ते त्या ऋषींनी सांगितलं आहे तिथे की म्हणाले असं ह्या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये इथे काहीही कुठेही नव्हतं, फक्त सर्वदूर भरून राहिलेलं एक तत्व स्पंदित होत होतं. म्हणून आता ह्या स्पंदनामधून, याचा अर्थ निर्मिती करता स्पंदन आलं, निर्मिती करता गतिमानता आली, निर्मिती करता हालचाल आली. जी हालचाल आली ती सूत्रात कशी बसवली, ती सूत्रामध्ये स्फूर्ती म्हणून बसवली. जे त्या ऋषीचा अनुभव आहे किंवा जे त्या ऋषीचं अनुभूतीचं स्वरूप आहे ते स्वरूप शास्त्र स्पष्ट करताना पुढे आणलं. आणि त्यांनी काय सांगितलं की ते जे मूळचं स्फुरण आहे, कोणतं, स्फूर्तीची हे, स्फूर्तीची हे ती मूलभूत स्फूर्ती तीच आहे. कोण, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे. म्हणजे त्या मूळच्या स्फूर्तीमधून, त्या मूळच्या स्पंदनामधून हे संबंध स्पंदनात्मक विश्व जन्माला आलं. हे स्पंदनात्मक विश्व कसं आहे, हे सारखं स्फुरण पावत आहे. स्फुरण पावत आहे म्हणजे काय, त्याला गती आहे. आणि त्याला गती आहे म्हणून जगताला गच्छती ती जगत. जे सारखं गतिमान आहे ते जगत. कारण प्रत्येक क्षणी आम्ही सगळे पुन्हा तेच, पुन्हा व्यष्टी आणि समष्टीच्या पातळीवर. समष्टीमध्ये सुद्धा प्रति क्षणाला उत्पत्ती स्थिती लय आहेच. आमच्या देहामध्ये प्रत्येक क्षणाला उत्पत्ती स्थिती लय आहेच. कारण सर्वात लहानात लहान पेशी, दर सेकंदाला 30 लाख पेशी मरतात, तेव्हा 30 लाख पेशी जन्माला येतात. दर सेकंदाला देहामध्ये इतक्या बेसिक लेव्हलपासून, इतक्या मूलभूत पातळीपासून चालू आहे ना जन्माला येणं, राहणं, संपणं. हे कशावर झालं, व्यष्टीवरती. समष्टीवरती पण तेच. झाडं बघा, वर्ष झालं आपल्याला माहिती आहे. आता ऋतू आम्ही ठेवले, नावं ठेवली, त्या ऋतूंचं ज्ञान करून घेतलं. त्यामुळे असा आंबा केव्हा लागणार, केव्हा येतो, असे आम्हाला अवघड प्रश्न वाटत नाहीत. कारण आम्हाला माहिती आहे आता हा महिना आला, आता मोगरा पाहिजे आपल्याला, उत्तम फुलं पाहिजेत, छाटणी केव्हा करायची ठरलं. का, कारण आम्हाला त्याचं ज्ञान झालं. आम्हाला त्याचं ज्ञान कोणत्या स्वरूपावरती झालं,
आम्हाला त्याचं ज्ञान त्याच्या मूळ स्वरूपावर झालं, की विश्वच्या रूपाने ते स्फुरलं तेव्हा त्याला भगवंतानी काय दिलं, तेव्हा त्याला ह्या द्रष्ट्यांनी का ह्या दृंगमात्रांनी म्हणा, या संवित्तीनी म्हणा, त्यांनी काय दिलं, त्यांनी जे दिलं ते घेऊन ते स्फुरण आलं. आणि ते स्फुरण आहे म्हणून हालचाल आहे, हालचाल आहे म्हणून जगणं आहे. आता पुन्हा तेच, शरीराच्या पातळीवर हालचाल मोठी आहे, शरीराच्या आतल्या संस्था आहेत त्यांच्या पातळीवर हालचाल ह्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. आणि सबंध ब्रह्मांडामध्ये होणारी हालचाल तर खूपच सूक्ष्म आहे. कारण उन्हाळा कधी येतो, पावसाळा कधी संपतो, हिवाळा कधी येतो. आता जरा पावसाळा संपत आला, आपल्याला कळतसुद्धा नाही आता पावसाळा कसा संपत जाणार आहे. निसर्गामध्ये होत जाणारे बदल आपल्याला कळत नाही, सूक्ष्मतेने होत राहतात. आणि जे मोठ्या प्रमाणावर होतात ते कळतात. मग आपण म्हणतो झालं आता दिवाळीचे दिवस आले, आता चांगली थंडी पडायला पाहिजे. मग आम्ही ऋतू आहे त्याचं विभाजन केलं आहे. पण ते जे गुणधर्म आहेत ह्या सृष्टीमध्ये ते सूक्ष्म स्तरावर प्रति क्षणाला बदलत आहेत. म्हणून काय, जगन मिथ्या, कारण ते स्थिर कुठंच नाही आहे. म्हणून हा स्फुरण, हे जे स्फुरित होतं ते तत्व, ते काय आहे, आता ते कोणत्याही क्षणाला स्थिर नाही आहे. ते आता प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी स्पंदन निर्माण होत आहे. प्रति क्षणाला ते जे स्पंदित होत आहे, त्या स्पंदित होण्याची त्याची लक्षणाची बाजू आली पाहिजे ना. म्हणून माऊलींनी इथे हा तिसरा शब्द आमच्याकरता वापरला, तो म्हणजे स्फुरे. तर मूळ तो कसा आहे, स्फुरण आहे. आता ही विश्वस्फूर्ती हे त्या स्फुरणाचं आउटकम आहे, हे त्याच्यापासून निर्माण झालं. ते जे स्फुरण आहे ते स्फुरणाने ह्या विश्वरूपी स्फूर्ती म्हणजे हे विश्वरूप जन्माला घातलं. हे विश्वरूप जन्माला घालताना आता त्यांनी व्यापक शब्द सांगितला, युनिव्हर्स. त्यांनी हे आपल्या ब्रह्मांडापुरतं पण नाही म्हटलं, ते केवढं असेल विश्व माहीत नाही, अशी किती ब्रह्मांड असतील माहीत नाही. त्यामुळे हे सगळं त्या व्यापक स्तरावरती नेलं. ते विश्वस्फूर्ती म्हणजे ते हे जगत काय होतं, स्फुरे. प्रति क्षणाला स्फुरत राहतं, प्रति क्षणाला आम्ही बदलतो. ह्या क्षणाला पोट भरलेलं आहे अशी जाणीव आहे. हळूहळू हळूहळू करत एक तासाभरात भूक लागल्याची जाणीव येते. आपल्याला कुठे कळतं का, आपल्याला जर ग्राफ प्लॉट करायचं असेल की जेवल्यापासून भूक लागेपर्यंत काय बदल होतात, किती सूक्ष्म आहेत, कसा आम्ही त्याचा ग्राफ प्लॉट करू, नाही आम्हाला कळू शकत, नाही आम्ही तो निर्माण. कारण का, हे स्फुरण आहे आणि हे जग प्रतिक्षणाला स्फुरित आहे. म्हणून त्यांनी ही एक संकल्पना आपल्या पुढे ठेवली की तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे. ही जी विश्वरूपी स्फूर्ती हे त्या स्फुरणाऱ्या परब्रह्माचं रूप आहे, आविष्कार आहे, प्रकटीकरण आहे, आविर्भाव आहे. ते प्रकटीकरणाला आलं आहे. आणि ते कसं आहे, नुसतं एकदा स्फूर्ती देऊन थांबलं का, विश्व स्टेटस को नाही आहे, जन्माला घातलं की तसंच राहील असं नाही आहे. ते प्रतिक्षणाला बदलतं, प्रतिक्षणाला बदलतं. म्हणून स्फूर्ती स्फुरे, ती स्फूर्तीसारखी स्फुरण पावते. तसं म्हणाले. आता इथे काय आहे की आपण काल बघितलं होतं की तो स्वयंप्रकाश, स्वसंवित, आता हे सगळे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये स्वयंभू असे सगळे जे स्वतःच्या ठिकाणी जे निर्माण होतं असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे ते त्यांनी इथे म्हटलंय की स्वयंस्फूर्ती. आता मागे जसे शब्द वापरले कालचा लक्षात असेल आपल्या की ज्या ठिकाणी आपण परवा वापरला असेल कदाचित तो, तर त्या ठिकाणी आपण त्या स्फुरणाला एक स्थान दिलं होतं किंवा त्या ठिकाणी त्याच्याकरता एक दृष्टांत बघायचाच असला तर आपण बघू शकतो. इथे आपण नाही घेतलं, तेवी न वेचता जग होणे अंगे जया. नाही, माझा ती जागा नाही सापडत आहे, असो मी नंतर बघते आणि उद्याला सांगते. पण ह्या ठिकाणी जसं शब्द वापरले तिथे स्वयंसिद्धत्व, दोन गोष्टी सांगितल्या त्यांनी. केवळ आहे उपरोधिक, स्वयंसिद्धत्व ना जयासी, उपरोधिक म्हणावे तयासी. हा कसा आहे, हा स्वयंसिद्ध आहे.
ह्याला स्वयंस्फूर्ती आहे, हा स्वसंवित्ती आहे. संवित्ती या जगाला पण आहेच ना, पण या जगाची संवित्ती त्याच्याकडनं आलेली आहे आणि तो स्वसंवित आहे. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की इथे आता शब्द कोणता इंट्रोड्यूस झाला, इथे कोणता शब्द पुढे आला, तर ह्या ठिकाणी ते म्हणाले परब्रह्माची स्वयंस्फूर्ती ह्या विश्वरूपाने आकाराला आली आहे. जशी घडी आहे हा त्याचा विकार आहे, वस्त्राचा विकार म्हणजे बदल. त्या वस्त्राची घडी घातली हा त्या वस्त्राचा जसा विकार आहे, तसं हे जगत किंवा हे विश्व हे त्या परमात्माचं जे मूलभूत स्फुरण आहे त्या स्फुरणाची ती स्फूर्ती आहे, तो आकार आहे. म्हणून विश्वरूप हा आकार जरी धारण केला तरी काही फरक पडत नाही. आता आपण पुढे जाऊ. आता आणखीन एक संकल्पना परमात्म्याच्या संदर्भात. न लिंपता सुख दुःख येणे आकारे क्षोभोनी नावेक होय आपण या सन्मुख आपणची जो. म्हणाले आता काय केलं ह्यांनी या जगाला निर्माण करून, तर म्हणाले तो तर ह्या जगामध्ये जो व्यापून राहतो त्याला ना सुख आहे ना दुःख आहे, त्याला यातलं काहीच स्पर्शत नाही, ना सुख आहे ना दुःख आहे. कारण का, सुख नावाची गोष्ट भासमान होणारी आहे. आत्ता कुणीतरी भूक लागली आहे खूप आणि आपल्याला सांगितलं तुम्हाला जिलबी खूप आवडते ना, एकदम गरमागरम साजूक तुपातल्या सुंदर कुरकुरीत जिलब्या तुम्हाला खायला लागल्या, ते खायला लागलो, काय आनंद आहे, सुख आहे. आता ती पोटाची ताकद आहे तिथपर्यंत काय 5-25 जिलब्या खाल्ल्या असतील, आणखीन किती खाणार. ते खाऊन झालं की तो आग्रह करतो, कारण आग्रहाची पूर्वीची पद्धत आता राहिली नाही. पण पूर्वी जिलबी कोणी 1-2 वाढत नसे, ताट होतायचं, ताटामध्ये जिलबीचं ताटच होतायचं. म्हणाले तो आला आग्रह, म्हणाले छे 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 हे खाणं शक्य नाही हो. अहो काय त्रास आहे ते, असं काय पोटात मला उठता बसता यायचं नाही, सगळे सायास व्हायला लागतात, प्रयास व्हायला लागतात. का, आत्ता सुख होतं ना जिलबी खाताना, भूक लागली होती, चांगलं वाटत होतं, खावंसं वाटत होतं. आत्ता लगेच एक तुकडासुद्धा नको. त्या आमच्या चिवी जोशांच्या ते चिमणरावमध्ये त्यांनी म्हटलं आहे, असाच चिमणराव यथेच्छ जेवतो. जेवण झाल्यानंतर ते म्हणतात की अहो खाल्लं आता आमच्या आग्रहाचं एवढंसं घ्या. तो म्हणाला एवढे मला लाडूचे आग्रह केले, मी इतका मोतीचूर खाल्ला, आता तुमच्या लाडूचा आग्रह मी घेऊ शकत नाही हो. अहो मला जर त्या मोतीचुराची एक कळी खाता आली असती तर म्हणाले मी कशाला ही गोळी घेतली असती औषधाची. म्हणाले ती औषधाची गोळी घेऊन पोटाला पचवायला मी गेलोच नसतो, मी बुंदीची मोतीचुराची कळीच खाल्ली असती. इतका शौकीन मनुष्य आहे. पण आता हे शक्य मी काय आहे, सुख आणि दुःख आता नको नको म्हणजे ते आता जमत नाही आहे, झेपत नाही आहे. आता जेव्हा सुख आहे तेव्हा ते हवं आहे. तर तत्त्वज्ञान सांगतं बघा, सुख नावाची व्याख्या होते का, दुःख नावाची व्याख्या होते का. आज ह्या क्षणाला जे सुख वाटतं ते पुढच्या क्षणाला सुख नाही आहे, ह्या क्षणाला जे दुःख वाटतं ते पुढच्या क्षणाला सुख आहे. की मुलांना इतका कष्ट करून अभ्यास करावा लागतो, त्यांना इतक्या शिस्तीत आपण त्या अभ्यासाच्या मागे सारखे त्यांना टोकत असतो आणि सारखं त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. चांगले मार्क मिळाले की म्हणतो बघा, त्यावेळी तुम्हाला वाटत होतं फार घरातली माणसं आपल्याला त्रास देतात, जो तो अभ्यास कर, किती केला काय केला, आत्ता उठवते, जाग, झोपू नको, सगळं म्हणाले तुम्ही सोसलं. आता मिळालं ना आनंद. म्हणजे ते दुःख होतं का काय होतं का सुख होतं. ते म्हणतात ह्या जगामध्ये सुख आणि दुःख नावाची गोष्ट नाहीच आहे. या जगामध्ये सुख नावाचा एक आभास आहे आणि दुःख नावाचा एक आभास आहे. हे असं मिळालं म्हणजे सुख आहे असं सुद्धा होत नाही म्हणाले. कारण जेव्हा नचिकेत्याला सांगितलं की बाबा रे हे सगळं तुला देतो, यमराज म्हणतात तू जे मागशील ते मी तुला देतो, तुला द्यायला मला अडचण नाही आहे, चल घे, असं म्हणून तो म्हणतो छे मला हे नको. कारण माणसाची इच्छा कधीच पुरी होत नाही. न तर्पणीयम, मनुष्य कधीही मिळालेल्या वस्तूंच्या मधून सुखी होतो असं कधीच होत नाही. असं कधीच होत नाही असं जेव्हा इतके थोर मोठे लोक सांगतात, याचा अर्थ की कोणती तरी एक सुखाची स्पेसिफिक एक विशिष्ट व्याख्या करता येत नाही. त्यामुळे सुखही
व्याख्येत बसवता येत नाही, डिफाईन करता येत नाही. दुःखही डिफाईन करता येत नाही, तेही सांगता येत नाही. म्हणजे त्यांनी इथे आम्हाला सांगितलं की अहो, हे सुखदुःख नावाच्या गोष्टी या जगात चालल्या आहेत ना, न लिंपता, त्याच्यावरती त्याचा लेप बसत नाही, तो निर्लेप आहे. न लिंपता सुखदुःख येणे आकारे क्षोभोनी नावक. तो स्वतःमधून हे जे अवाढव्य जग आहे नामरूपात्मक, ते जग निर्माण करतो. त्यामुळे पहिल्या दिवशीपासूनची आपण पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता लक्षातच ठेवायची. त्यांनी जग प्रातिभासिक सत्तेकरता नाही निर्माण केलं. तो म्हणतो जगाने व्यावहारिक सत्ता ओळखावी. त्यांनी नाही सुखदुःख निर्माण केलं, त्यांनी नाही आवडनिवड निर्माण केली, त्यांनी फक्त जग निर्माण करून ठेवलं. त्यांनी उत्तम कापूस पण बनवला आणि त्यांनी उत्तम काटेरी कुंपण पण बनवलं. आता काटेरी कुंपणाचा, तो काटेरी तारांचा जो संच आम्ही आमच्या झोपायच्या शय्येवरती पलंगावर आणून टाकला, तर तो आम्हाला सुखाचा आहे का? आणि जर कुंपणावरती जर तिथे जर कापूस लावला, तर तो तिथे कुंपणाचं संरक्षण करणार आहे का? ज्याची ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ती वस्तू वापरली जाईल. भगवंतांनी कापूस का बरं असा बनवला? भगवंतांनी हे असं लोखंड का बरं कठीण बनवलं? भगवंताला मी असं कशाकरता काही बनवलं नाही, हे असं आणि हे असं. ह्याचा उपयोग तुम्हाला कसा करायचा आहे करून घ्या, त्याचा उपयोग तुम्हाला कसा करायचा आहे करून घ्या. जग व्यावहारिक सत्तेमध्ये जगा, असं अद्वैताचं तत्त्वज्ञान म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतं. आणि ते सांगताना त्यांनी इथे सांगितलंय की हे जे अवाढव्य जगत आहे, होय आपण या सन्मुख आपणची जो. मला ह्या अवाढव्य जगामध्ये त्यांनी हे नामरूपात्मक असं भासमान होणारं हे आत्म्याचं स्वरूप आहे. कसं आहे? स्फुरित होणारं. कसं आहे? सत म्हणजे सत्य आहे. त्या सत्ता कधीच विसरायची नाही. कोणताही दृष्टांत आपण घेतला तरी त्या दृष्टांताच्या खाली सत्ता विसरायची नाही. ती सत्ता अबाधित आहे. त्या सत्तेवर सगळा पुढे तत्त्वज्ञानाचा डोलारा आहे. म्हणाले ह्या दोन्ही गोष्टी भ्रामक आहेत, म्हणून आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही आहे. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात की हा परमात्मा आहे, ह्यांनी जग निर्माण केलं म्हणजे काय झालं? हा आपणच आपल्यासमोर येऊन बसला. कारण ह्याच्याशिवाय दुसरं काय आहे? हे जग आहे, हे आपण आता काल परवा बघितलं आहे, कारण आपण पुन्हा तिथेच मागे गेलो की विषय पुढे जाणार नाही. पण स्वतः म्हणजे हा द्रष्टापण आहे. द्रष्टृत्व म्हणजे पाहणे पण त्याच्याचकडे आहे, आणि दृश्य पण तोच आहे. आता त्याच्याकरता पुढे सिद्धांत येतील. तया नाव दृश्याचे होणे संवित्ती द्रष्टुत्वा आणि जे तेणे बिंबा बिंबत्व झालेपणे प्रतिबिंबा चेनी. आता सिद्धांत पुढे नेला आणखीन. आता काय सांगितलं? त्या नाव दृश्याचे होणे. कशाला नाव दृश्याचे होणे? मागची ओवी. या मागच्या ओवीत काय सांगितलं? सुखदुःखाला बाजूला करून हा जो परमात्मा आहे क्षोभणे, म्हणजे तो असा एकदम प्रकट होतो सगळीकडे या विश्वाच्या रूपाने. आणि काय होतं म्हणाले? जेव्हा तो प्रकट होतो तेव्हा प्रकट करणारा तोच आहे, आणि त्याच्या समोर जे येऊन उभं राहतं विश्व तेही तोच आहे. आणि म्हणून दृश्य आणि द्रष्टा जे आपण कालपर्यंत पाहिलं, आपण फक्त दोन पाहिलं, द्वैत पाहिलं. आत्तापर्यंत आपण कुठे आलो होतो? म्हणजे पहिल्यांदा परब्रह्म म्हणजे अद्वैत, हे दृश्य आणि द्रष्टा रूपाने द्वैताचा विचार. आणि आता या जगामध्ये ज्ञानाची अभिव्यक्ती ज्यानी होते त्याला आपण त्रिपुटी म्हणतो. त्या त्रिपुटीचा विचार करायला लागेल, कारण त्याच्याशिवाय तत्त्वज्ञान पुढे सरकतच नाही. त्याच्याशिवाय त्याचे आम्हाला अर्थ करणार नाहीत ना. आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला इथे सांगितलं की तया नाव दृश्य होणे, त्याचा जो क्षोभ आहे आणि आपणच आपल्याला सम्मुख होणं आहे त्याला दृश्य म्हटलं. तोच आहे, तोच त्याच्यासमोर उभा राहिला आहे. त्यांनीच हे ब्रह्मांड उत्पन्न केलं आहे असं म्हटलं आहे, पण तो जो त्याच्यासमोर उभा राहिला आहे त्याला दृश्य म्हटलं. आता काय म्हणतात? तया नाव दृश्याचे होणे. त्याला काय नाव दिलं आपण? दृश्य जन्माला आलं. संवित्ती द्रष्टुत्वा आणि जे तेणे. आता बघा कसं खुबीदार लिहितात सगळं. आता इथे त्याच्यामुळे काय झालं म्हणाले? जे घडलं त्याच्या ठिकाणी जो क्षोभ घडला आणि ज्या क्षोभातून
तो आपणच आपल्याला सम्मुख झाला असं जे त्यांनी निर्माण केलं, म्हणजे सम्मुख झाला तेव्हा जे निर्माण केलं ते दृश्य निर्माण केल्यामुळे काय झालं म्हणाले, ही जी संवित्ती आहे त्या संवित्तीला द्रष्टुत्व स्वीकारावं लागलं. म्हणजे ती द्रष्टुत्व म्हणजे पाहणे पण, कारण दृश्य या शब्दाला नाही तर अर्थच उरणार नाही. पाहणारा द्रष्टा जर कोणी नाही तर ते दृश्य कसं होईल, ते काहीच होणार नाही. त्याला जेव्हा दृश्य शब्द दिला तेव्हा त्याला पाहणारा द्रष्टा जन्माला आला. मग तो कसा घालावा लागला जन्माला, तो ते म्हणतात त्या संवित्तीला आता द्रष्टा व्हावं लागलं. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे वाचत आलो त्याचे आता एक वेगळं वळण त्यांनी आपल्याला सांगितलं. बिंबाबिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचेनी. कसं, म्हणून अद्वैतामधला हा सिद्धांत आहे. आपण अर्ध्याच्या पुढे गेलो की सुद्धा ते सिद्धांत बघूच आपण. बिंबाबिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचेनी. आले की इथे बसलोय आपण, कोणीतरी आपल्याला इथे आरसा आणून दिला आणि त्यांनी सांगितलं, बाई पुष्कळ हातवारे करता हो तुम्ही, पुष्कळ इकडे तिकडं, जरा त्या आरशात बघा म्हणजे कळेल जरा स्थिर बसून कसं बोलायचं ते. आता तो समोर ठेवला आरसा ठेवल्याबरोबर म्हणाले काय झालं, आपल्याला आपला चेहरा त्या आरशात दिसला. वास्तविक पाहता माझ्या चेहऱ्याचा मी कधीच द्रष्टा नाही, मला कधीच माझा चेहरा पाहता येत नाही. कारण बघणार कसा, आता तो चेहरा पाहण्याकरता समोर आरसा आला म्हणून काय झालं, आरशामध्ये ह्या चेहऱ्याचं प्रतिबिंब पडलं, या चेहऱ्याचं प्रतिबिंब त्यात पडलं म्हणून मला चेहरा दिसला का, नाही. त्या प्रतिबिंबाला पाहिलं म्हणजे काय, माझ्या भासाला पाहिला तो भास पाहिलं ते माझं रूप नाही पाहिलं. म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या प्रतिबिंबाच्या रूपाने जेव्हा हा चेहरा असा भासात्मक पण ते किती खरं वाटतं. कुणी सांगितलं इथे काहीतरी लागलंय, झालं धावलो आपण आरशाच्या जवळ आणि त्या आरशात त्या चेहऱ्याला जिथं लागलंय ते साफ करायला जातो. बुद्धिवादी माणसाने असं म्हटलं पाहिजे की जोपर्यंत ईश्वर दिसत नाही तोपर्यंत मी मानत नाही. तसं बाबा तुझा चेहरा पाहिल्याशिवाय तुला मानू नको ना. तुझाही चेहरा तुला दिसतोय का, कशाने पाहतोस तू, भासमान आहे हे दिसत आहे, हे प्रतिबिंब आहे. ह्या प्रतिबिंबाने ह्याला दाखवलं, या प्रतिबिंबाने दाखवलं म्हणून काय झालं, ह्याला बिंबत्व आलं. हे बिंब आहे म्हणून प्रतिबिंब झालं. म्हणजे प्रतिबिंब नाही आलं तर हे बिंबत्व संपलं. म्हणजे पुन्हा अद्वैताची प्रक्रिया इथे कशी सिद्ध होते, तेच पुरुष आणि प्रकृती. तिथे जशी आपण म्हटलं की प्रकृती नाही असं म्हटलं की प्रकृती नष्ट झाली म्हटलं की पुरुषाला स्वतंत्र एकटं राहायचं कामच नाही पडलं, काही गरजच नाही, प्रयोजनच नाही राहिलं म्हणून तो कुठे गेला, परब्रह्म झालं. तसं या बिंब प्रतिबिंबावरती आहे. तसंच ते म्हणतात की हा चेहरा आहे, हा चेहरा आरशात पाहिला आहे, आरशात प्रतिबिंब तयार झालं, त्या प्रतिबिंबामुळे ह्या चेहऱ्याला बिंबत्व आलं आणि म्हणून हे जे बिंब झालं, या बिंब होण्याने आरसा बाजूला केला, प्रतिबिंब दूर केलं, ह्याचं बिंब पण संपलं. म्हणजे बिंब पण कसं होतं, भासमान, प्रतिबिंब कसं होतं, भासमान. मग शिल्लक काय राहिलं, हा देह जसा आहे. आता या पातळीवर त्याची सत्ता एवढीच आहे, या देहाच्या चेहऱ्याचा संबंध देहाशी आहे, त्यामुळे या देहावरच्या पाशी आपण थांबतो पारमार्थिक सत्तेत. आता म्हणून ओवी काय सांगितली त्यांनी आपल्याला, तया नाव दृश्याचे होणे. त्याला नाव असं आहे की हे जग त्या परमात्म्यापासून, त्या स्फुरणापासून निर्माण होतं. संवित्ती द्रष्टुत्व आणि जे तेणे. त्यामुळे म्हणाले बघा, ती जी मूळची शक्ती आहे त्या शक्तीला सुद्धा यावं लागलं, त्या संवित्तीला सुद्धा त्या ठिकाणी द्रष्टुत्व स्वीकारावं लागलं. कारण शेवटी कोण होणार, कारण तोच आहे ना. आता लक्षात काढ, मग त्याला कशाला व्हावं लागलं, त्यांनी दुसरं का नाही निर्माण, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. हे एकदा लक्षात ठेवलं की त्याचं द्रष्टुत्व त्यांनी काय काय रूपाने काय काय गोष्टी स्वीकाराव्यात. या क्षोभाच्या रूपाने विश्व स्वीकारलं, त्याला ते जे सत नाही, ज्याला अस्तित्व नाही, असं सुख आणि दुःख मिथ्या तो निर्माण करत नाही, तो मिथ्या नाही निर्माण करत, तो फक्त व्यावहारिक सत्तेमध्ये आम्हाला निर्माण केलंय, तर तो फक्त आमची काळजी घेतो.
कारण तो आमचं भरण पोषण करणार आहे. म्हणून एक शब्द कोणता घेतला आपण पहिल्यांदा? विश्वंभर. ह्या विश्वाचं भरण पोषण करणं, निर्माण केलंय तर ते भरण पोषण त्याच्याकडे आहे. म्हणून ही सगळी व्यावहारिक सत्ता आहे. ह्याशिवाय म्हणाले दुसरं काही नाही. आता बिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचेनी. मग आम्हाला बिंबत्व आलं केव्हा? आरसा आला म्हणून, आम्ही प्रतिबिंब पाहिलं म्हणून. जर प्रतिबिंब पाहिलंच नसतं तर ह्याला बिंबत्व आलंच नसतं. म्हणून हे जे आहे हे परस्परांनी, म्हणजे काय झालं? मागचा सिद्धांत, आपण आपणा पाहणे. व्यवहारात आपण आपल्याला पाहतो आरशामध्ये, की आपणच आपल्याला पाहायचं आहे. तसा तो परमात्मा ह्या दृश्य रूपाने आपणच आपल्याला पाहतो. इथे पुढे त्यांनी म्हटले, तेवी आपणची आपुला पोटी, आपण या दृश्य दावीत उठी, द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी, मांडे ते हे. आता ह्या पातळीवर आम्ही उतरलो. इथे आल्याबरोबर काय झालं? आत्तापर्यंत आत्म्याचं स्फुरण सांगितलं. आत्तापर्यंत भर कशावर दिला? द्रष्टा आणि दृश्यवर. आता द्रष्टा आणि दृश्यपर्यंत राहिले. पण मागच्या ओवीत काय सांगितलं? नुसता द्रष्टा आणि दृश्य होऊन काय उपयोग? त्याचं फल पाहिजे ना काहीतरी. त्याचं फल काय मिळणार? त्याचं फल द्रष्टा आहे, दृश्य आहे, म्हणून दर्शन आहे. जे दर्शन नावाची गोष्ट ही आता एक समोर आली, ते आता निर्माण झालं. म्हणजे ह्या जगामध्ये ह्या एवढ्या जीवाला जी जाणीव दिली आहे, त्या जाणीवेला जे अनेक गुणधर्म दिले, त्या गुणधर्माचं हे प्रतीक आहे. द्रष्टृत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, सगळं जे जे आम्हाला दिलं, जे जे आम्हाला मिळालं, ते सगळं फळ कोणाचं आहे? ती संवित्ती. मग ती कशी संवित्ती? विश्वस्फूर्ती. विश्वस्फूर्ती कशी? स्फुरे, सारखी स्फुरण पावती आहे. म्हणजे माझ्या ठिकाणी म्हणजे कविता किंवा काव्य करण्याची ताकद नाही आहे, पण एक दीर्घ काळ गेला, काही चिंतन झालं, खूप कविता ऐकल्या, वाचल्या, त्याचा संस्कार झाला, पुष्कळ कविता पाठ केल्या, मनामध्ये आपोआप एक एक त्याच्यामधली वृत्त बसली. आणि एखाद्या वेळेला एखादी गोष्ट पटकन चांगली काव्यामध्येच जमून गेली आणि म्हटलं गेलं काव्य काय आहे? विश्वस्फूर्ती स्फुरे. देऊन काय पाठवलं होतं विश्वानी ह्या एवढ्याच्या व्यष्टीला? एक छोटंसं सामर्थ्य, की ज्या सामर्थ्यामध्ये आपल्याजवळ प्रतिभा आहे असं कधी वाटलं नाही. आपण कधी काव्य करू असं वाटलं नाही माणसाने एकदम केलं. आपण कधी स्पोर्ट्समध्ये इतकं काम करू असं वाटलं नाही. एखाद्या मनुष्याने आपले एवढे रेकॉर्ड्स केले, कुठून आलं? त्याच्यामध्ये जे घेऊन आला तिथेच हे जग राहत नाही. आता खरं आपला आजचा विषय नाही, पण फक्त एक त्याचा जे उल्लेख करून आपण पुढे जाऊ. त्यामुळे ह्या वैदिक परंपरेचं किंवा ह्या तत्त्वज्ञानाचं वैशिष्ट्य काय आहे? ते तत्त्वज्ञान सांगतं आपल्याला की आम्ही जन्माला आलो, ही एवढीच माझी कुवत. आणि आजकालच्या थिअरीजप्रमाणे, म्हणजे मॉडर्न थिंकिंगप्रमाणे आपण असं म्हणतो की मला माझी एक लोअर लिमिट आहे, मला माझी एक हायर लिमिट आहे. मला माहिती, आपण बोलताना म्हणतो मला माहिती आहे ना, पण माझ्या काय मर्यादा आहेत ते. तुम्ही काही म्हटलं तर काय झालं? मला कळतं की मी काय करू शकतो आणि करू शकत नाही. म्हणजे दोन्ही चांगल्याही अर्थाने वाईटही अर्थाने. पण तत्त्वज्ञान म्हणत नाही जीवो ब्रह्मैव नापरहा. तत्त्वज्ञान असं म्हणतं की ही विश्वस्फूर्ती जी आहे ती ह्या विश्वरूपाने नटली आहे, हे विश्वरूपाने आमच्या डोळ्यापुढे दिसते, ही अशीच राहणार आहे का? नाही राहणार आहे. याच्यामध्ये नाहीतर आम्ही जसे जन्माला आलो तसेच गेलो. कशाला आलो असतो आम्ही मठामध्ये? कुठेतरी चित्ताचं उन्नयन आहे ना. म्हणजे हे का घडतं? कारण सारखं स्फुरण पावत आहे. मग ते स्फुरण मागे घ्यायचं आहे का मग ते स्फुरण पुढे जायचं आहे? आणि म्हणून आमच्याकडे तत्त्वज्ञानाने जन्माला आलो ही जन्माबरोबर येणारी मर्यादा स्वीकारा असं म्हटलंच नाही. आपल्या श्लोकाबिकामधनं कुठल्या कुठल्या संदर्भांमधनं, जसं एक सोपा संदर्भ, नर करणी करे तो नरका नारायण बने, आपल्या कर्तृत्वावर आहे की आपलं कर्तृत्व जसं पुढे जाईल तसं त्यांनी सांगितलं. तेवी आपणची आपुल्या पोटी,
आपण या दृश्य दावित उठी, द्रष्टादृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. आता म्हणाले या 2 ठिकाणी अपूर्णता आहे. तिसरं याचा परिणाम, तिसरं काय होणार? कारण ती स्फूर्ती आहे, हे विश्व ही स्फूर्ती आहे. त्यानंतर ती स्फुरण पावते आहे, स्फुरे. ती सातत्याने जेव्हा स्फुरण पावती आहे तेव्हा हा काय करतो? हा आपणच आपल्या ठिकाणी त्याचा अनुभव घेतो. म्हणजे आता परमात्म्याच्या बाजूने बघू, आता व्यक्तीच्या बाजूने नको बघायला. आता तेवी आपणची आपुला पोटी, तो परमात्मा आपण पहिल्या दिवसापासून पण म्हणतोय की एक काही त्याची कल्पना केली एक विराट पुरुष म्हणून, तरीसुद्धा हे सगळे ब्रह्मांडाचे जे खेळ आहेत, हे सगळे विश्वब्रह्मांडाचे खेळ हे त्याच्या पोटात कुठेतरी एवढेसे होतात. जसं आपल्या घरामध्ये लहान मुलींना खेळायचं असतं भातुकली, तर त्या घरी आईला मागतात, आई मला काहीतरी पोहे देन, भातुकलीला काहीतरी खेळायला दे. आई तिला एवढीशी ती भातुकली काढून देते. केवढा मोठा तिचा प्रपंच आहे त्या आईचा. त्या प्रपंचातून तिने त्या मुलीला ते 4 चूलबोडकी दिली आहेत, त्यात आपले एवढेसे पोहे, एवढंसं काहीतरी असं ती 4 घेऊन काहीतरी खेळते. तसं आहे ह्या प्रकृतीकरता त्या एवढ्या मोठ्या विराट परमात्मानी आपल्या पोटात एवढीशी जागा दिली. करा काय खेळायचं आहे तर इथे खेळा, बस. तुम्हाला कंटाळा आला की गुंडाळते ती, खेळायचं तेव्हा ती खेळते. तर तसं त्यांनी सांगितलं की आता जेव्हा त्यांनी हे निर्माण केलं, पण हे कुठं? सगळं त्याच्या पोटात. म्हणून ते सांगतात आपणची आपुल्या पोटी, तो आपल्या पोटातच हे निर्माण करतो. आपण या दृश्य दावित उठी, आपल्यालाच हे दृश्य दाखवतो. आता आपल्याला पाठ झाला आहे की हा द्रष्टा आहे आणि हे दृश्य आहे, हे आता तत्त्वज्ञानाच्या पातळीवर आपण स्वीकारून पुढे आलो आहे. त्यामुळे आता हे दृश्य तो द्रष्टा कोणाला दाखवतो? आपल्यालाच. तो कोणाला दाखवणार असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात. म्हणाले सगळा त्याच्यामध्येच खेळ आहे, त्याच्याच ठिकाणी आहे आणि त्यामुळे तो त्याच्या आतच खेळतो आहे. तर हे जे जग म्हणून दृश्य निर्माण झालं आहे, हे दृश्य तो त्याचं त्याला दाखवतो. आणि तो दाखवतो म्हणून काय होतं? दर्शन. म्हणजे प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं, आत्मा आणि त्यांनी कोण निर्माण केला? द्रष्टा. आत्मा त्यांनी कोण निर्माण केलं? दृश्य. आता त्या आत्म्याने त्या द्रष्ट्याला सुद्धा दर्शनाची ताकद दिली. देतोय आत्माच. कारण का? आपल्याला शिकवतायत, ते सांगतायत. चांगदेवांना जे सांगतायत ते हे सांगतायत की बाबा लक्षात ठेव की त्यातलं कोणतंच सामर्थ्य हे परमात्म्याला सोडून नाहीच आहे. आणि म्हणून द्रष्टादृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. म्हणून ते जे 3 मांडून ठेवलं, म्हणजे जे निर्माण झालं ते म्हणजे काय आहे? ती पुन्हा संवितच आहे. ते म्हणजे काय आहे? पुन्हा जाणीवच आहे. ते म्हणजे काय आहे? पुन्हा स्फुरणच आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा काही ते वेगळं नाही. मग त्याच्याकरता 2 दृष्टांत दिलेत. आपण पुढच्याच वेळी म्हणजे उद्याच बघूया.